त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। खासदारांची मनधरणी करण्यासाठी ठाकरे सेनेच्या नेत्यांचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते। मराठवाड्यातील खासदारांना संपर्क करण्याचा दानवे यांच्याकडून प्रयत्न होत असल्याची माहिती समोर येते। मंगळवारी रात्रीपर्यंत मराठवाड्यातील खासदारांचा दानवेंशी संपर्क काल दिवसभरात कोणत्याच नेत्यांकडून खासदारांशी संपर्क नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर संजय दिना पाटील यांना आमदार सचिन अहिर आणि रमेश कोरगावकर यांच्याकडून संपर्क केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, काल ज्या काही घडामोडी घडल्या, काय नेमकं या बंडखोर खासदारांची मनधरणी केली जाते का? नक्की 14 तारखेला जी बैठक पार पडली होती, या बैठकीमध्ये 5 खासदार अनुपस्थित होते आणि त्यानंतर मंगळवारपासून मोठमोठ्या घडामोडी ज्या आहेत त्या घडामोडी होऊ लागल्या, वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे आहे ते हे जे 6 खासदार आहेत, या 6 खासदारांना संपर्क करण्याचा प्रयत्न जो आहे तो वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंगळवारी रात्रीपर्यंत मराठवाड्यातील जे काही खासदार आहेत जे शिंदेच्या शिवसेनेसोबत जातील अथवा वेगळा गट स्थापन करतील अशा चर्चा सुरू होत्या। या मराठवाड्यातील खासदारांची शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी रात्री 11:30 वाजेपर्यंत संपर्क केला असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यासोबतच ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांना वारंवार आमदार सचिन अहिर आणि माजी आमदार रमेश कोरगावकर यांच्या माध्यमातून संपर्क केला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांच्याबद्दलची माहिती असेल ही थेट मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहोचवली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे। म्हणजे ज्या पद्धतीने 14 तारखेची बैठक झाली, 14 तारखेच्या बैठकीनंतर ज्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या घडामोडी समोर आल्या, त्यानंतर हे खासदार आपल्यासोबत राहावे यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून वारंवार प्रयत्न केला जातोय आणि यासाठी विविध नेते जे आहेत ते खासदारांची मनधरणी त्यासोबत खासदारांचं नक्की म्हणणं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत। मंगळवारी रात्रीपर्यंत या खासदारांची संपर्क झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र मराठवाड्यातील जे काही खासदार आहेत जे वेगळा गट स्थापन करतायत त्यांच्याशी काल दिवसभरामध्ये कोणत्याच नेत्याचा संपर्क झाला नाही अशी देखील माहिती आहे। त्यासोबतच संजय दिना पाटील यांच्याशी देखील वारंवार सचिन अहिर, रमेश कोरगावकर हे देखील वारंवार संपर्क करतायत। त्यानंतर आजची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते राजधानी दिल्लीमध्ये पार पडणार आहे। त्याच्यामुळे आजच्या बैठकीला या संपूर्ण खासदारांपैकी किती खासदार उपस्थित राहतात ठाकरेंच्या शिवसेनेकडून नक्कीच हेच पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।